12 जानेवारी राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस. स्वराज्याचे 2 छत्रपती घडवण्याचा सन्मान ज्यांच्या वाटणीला आला अशा ह्या वीरमाता, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्य रचनेसाठी, स्वराज्य उभारणीसाठी वेचलं, अशा या वीरमातेस प्रथमतः मानाचा मुजरा. मी डॉक्टर शुभांगी भोसले आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या जयंतीनिमित्त काही त्यांच्या जीवनातील घटनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. जिजाबाई या निजामशाही सरदार लखुजी जाधव यांच्या कन्या. त्यांचा जन्म सन 1595 साली झाला आणि शहाजीराजांशी त्यांचे लग्न 1605 झाले. शहाजीराजांचे वडील मालोजीराजे हेही निजामशाही दरबारात 5000 मनसबदार होते आणि त्यांचे फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याशी चांगले नातेसंबंध होते. तोला मोलाच्या घराण्यामध्येच त्यांचा विवाह झालेला होता. जिजाबाईंचे माहेर देवगिरीच्या यादवांचा वारसा सांगणारे तर सासर उदयपूरच्या राजघराण्याचा वारसा सांगणारे होते. त्यांच्या तेजस्वी पुत्रास या 2 थोर घराण्यांचा हा ऐतिहासिक वारसा प्राप्त झाला होता. या घराण्याच्या परंपरांची आठवण देऊन शिवाजी महाराजांना सुसंस्कृत करण्याचं कार्य जिजाबाईंनी केले. देवगिरीचा रामदेवराव यादव, हेमाडपंत, ज्ञानेश्वर यांच्या आठवणी व यादवांचे वैभव यांच्या स्मृती अद्यापही महाराष्ट्रात रेंगाळत होत्या. आपल्या पुत्रानं या थोर परंपरांना पुनर्जीवित करावं असं जिजाबाईंना वाटणे स्वाभाविक होते. जिजाबाई म्हणजे ह्या कोण सामान्य स्त्री नव्हत्या, तर त्या एक वीर कन्या व वीर पत्नी होत्या. जहांगीर बादशाहच्या पदरी त्यांच्या पित्याने मोठी मनसब प्राप्त केली होती. त्यांच्या पतीने तर दक्षिणेत नवीन निजामशाहीच निर्माण केली होती. अशा या वीर कन्या व वीर पत्नी स्वतः एक वीर माता होत्या. यावेळचा महाराष्ट्राचा आढावा घेतला असता संपूर्ण महाराष्ट्र हा 5 शायांच्या मध्ये वाटला गेलेला होता, जिथं मराठेशाहीचं नामोनिशान नव्हतं. मराठ्यांचे अनेक सरदार या 5 शायांच्या मध्ये निष्ठेनं कार्य करत होते. मात्र त्यांच्या निष्ठेच्या बदल्यात त्यांना सतत संशयच वाटायला येत असे. कितीही निष्ठेनं काम केलं तरीही ही सुलतानशाही त्यांच्या वाटणीला सतत संशयाची भावना आणि त्याचबरोबर दुय्यम स्थान नेहमीच दिलं जात असे. यातच एक घटना घडून आली, ती म्हणजे सन 1629 साली भर दरबारात निजामशहाने जिजाबाईंचे वडील लखुजी, बंधू अचलोजी व रघुजी तसेच भाचा यशवंतराव इतक्या मंडळींच्या हत्या केल्या. त्याचे मोठे दुःख जिजाबाईंना सहन करावे लागले. सुलतानने राजवटीने आणलेली ही वैयक्तिक दुःख होती, पण याशिवाय देवगिरीचे राज्य नष्ट झाल्यापासून महाराष्ट्रावर या राजवटींच्या अत्याचारांचा वरवंटा अनेकदा फिरत होता. हिंदू मंदिरे पाडली जात होती, मूर्त्या फोडल्या जात होत्या, मशिदी उभारल्या जात होत्या, स्त्रिया भ्रष्ट केल्या जात होत्या. या सर्व अत्याचारांचा परिणाम जिजाबाईंच्यावर झाल्याशिवाय राहत नव्हता. त्याला एकच उपाय त्यांना दिसत होता, तो म्हणजे यवनांना प्रतिकार करून स्वराज्य स्थापने, आणि हे कार्य आपल्या पुत्राच्या हातून पार पडावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्या दृष्टीने सुलतानी राजवटीचे खरे स्वरूप त्यांनी महाराजांना बालवयातच समजावून सांगून त्याबद्दलचा तिरस्कार आणि प्रतिकार करण्याची बुद्धी त्यांच्या ठिकाणी निर्माण केली. यातच होती ती म्हणजे धार्मिक आणि अनैतिक आणि अधिष्ठानाची गोष्ट. स्वधर्माचे तर रक्षण केलंच पाहिजे, पण नीतीचं पालनही राजानं केलं पाहिजे. हा संस्कार जिजाबाईंनी शिवाजीराजांना दिला. नीतीचे पालन करणाऱ्यांचा विजय व अनितीने वागणाऱ्यांचा विनाश हे सूत्र त्यांनी बाल शिवाजीच्या मनावर रामायण व महाभारत यांमधील कथा सांगून बिंबवले. म्हणूनच पुढे महाराजांच्या चरित्रास व कार्यास धार्मिक व नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले. न्यायमूर्ती रानडेंनी जिजाबाईंची थोरटी गाताना शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता असं म्हणले आहे. जिजाबाईंची पुरसंती म्हणजेच आपल्या साऱ्या श्रमाचे बक्षीस असंच शिवरायांना वाटत असे, आणि होतही तसेच. कारण महाराष्ट्राच्या आराध्य दैवत म्हणून आजही जिजाऊंना आपण महत्त्वाचे स्थान देतो. याचं कारण हेच की त्यांनी लहानपणापासूनच बाल शिवाजीच्या मनावर स्वराज्य स्थापनेचं एक महत्त्वाचं कार्य आपल्या हातून घडलं जावं असं बिंबवलं. आणि म्हणूनच
जहागिरीचा कारभार पाहत असताना शिवाजी महाराजांना राजनीतीचे अनेक धडे दिले गेले. अनेक निकालांचे तंट्यांचे निकाल जिजाऊ स्वतः देत असत. जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज ही मोहिमेवर जात असत तेव्हा स्वराज्याचा कारभार हा जिजाऊंनी सांभाळलेला होता. सुप्रसिद्ध असं आग्रा भेट, जेव्हा शिवाजी महाराजांना कित्येक दिवस स्वराज्यापासून दूर राहावं लागलं होतं. अशा वेळेला स्वराज्याचा कारभार कधीही ढासळला नाही का कुठल्या सरदारानं बंडाळी केली नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जिजाऊंच्या हाती असणारा कारभार. जोपर्यंत जिजाऊ जिवंत होत्या तोपर्यंत कुठल्याही सरदाराला, कुठल्याही अधिकाऱ्याला महाराजांच्या विरोधामध्ये बंडाळी करण्याचं धाडसही झालं नाही. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या गोष्टीला युवराज संभाजीला तोंड द्यावं लागलं, ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. ती म्हणजे जिजाऊंच्या निधनानंतर एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडून आली, ती म्हणजे अष्टप्रधान मंडळ आणि सोयराबाई यांची महत्त्वाकांक्षा राजारामांना गादीवर बसवण्याबद्दल जागली गेली. आणि केवळ ही गोष्ट घडून आली, ती म्हणजे जिजाऊंच्या हातामध्ये असणारा हा जो कारभार होता, हा कारभार इतका कडक होता की कुणालाही त्यांच्या विरोधामध्ये बोलणं किंवा नीतीचे आणि न्यायाचा मार्ग सोडून बोलणं शक्य नव्हतं. आणि म्हणूनच अष्टप्रधान मंडळ असेल किंवा राजघराण्यातील स्त्रिया असतील, यांच्यावर त्यांचा खूप मोठा वचक होता आणि हा वचक त्यांच्या अखेरपर्यंत टिकला. आणि हीच गोष्ट महत्त्वपूर्ण ठरली, ती म्हणजे स्वराज्य उभारणीसाठी. युवराज संभाजीमध्ये सुद्धा जिजाऊंचेच गुण अवतरलेले दिसून येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणेच तेजस्वी आणि शूरवीर असणारा हा त्यांचा पुत्र, ज्यानं स्वराज्य रक्षणासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी, धर्मरक्षणासाठी आत्मबलिदान केलं आणि त्यानंतर जागून उठला, पेटून उठला, तो म्हणजे महाराष्ट्र. आणि त्याच महाराष्ट्रानं आणि त्याच महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीनं स्वराज्य रक्षणासाठी स्वतःला वाहून घेतलं. अशा या थोर जिजाबाई होत्या, ज्यांनी 3 शाह्यांच्या अन्यायाचं व अत्याचारांचं दिवस पाहिलेले होतं. आणि त्यामुळेच आपल्या मुलानं स्वतंत्र राज्याची स्थापना करावी, स्वतंत्र राज्य बनावं, अशी महत्त्वाकांक्षा बाळगणं स्वाभाविकच होतं. आणि त्यांचे ते वैभवशाली स्वप्न शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी साकार केलं. ते म्हणजे स्वतःचा राज्याभिषेक करून मराठ्यांचा राजा छत्रपती झाला. एक नवीन स्वतंत्र सार्वभौम मराठीशाही स्थापन झाली आणि हीच मराठीशाही 1818 पर्यंत टिकून राहिली आणि मोगलांसारख्या प्रचंड शाहीला तोंड देत राहिली. त्याचबरोबर आपलं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून, मराठ्यांना एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून देण्याचं कार्य या मराठीशाहीने केलं. अशा या थोर स्वराज्य संकल्पक वीर मातेस, स्वराज्य जननीस मानाचा मुजरा. धन्य ती जिजाऊ, धन्य ते शिवाजी महाराज. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसले नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.